वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मुक्का लावलेला आहे। खरं तर आतापर्यंत त्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक होऊन त्यांना मुक्का लावायला पाहिजे होतं। काल देशमुख घराण्याने थोडीशी नाराजी दाखवली आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला, म्हणून सरकारने हे पाऊल उचललेलं आहे। म्हणजे खरा तपास काय होतो हे कोणालाच कळायला मार्ग नाही। त्यातनंच बातमी येते की SIT पुनर्रचित करण्यात आली आहे, 9 वरनं 6 वर करण्यात आली आहे। कारण का काही जण म्हणे त्या वाल्मिक कराडचे मित्र आहेत। 36 दिवस लागतात तुम्हाला हे कळायला की कोण वाल्मिक कराडचे मित्र आहेत। 36 दिवस काय करत होतं सरकार? ह्या एकंदरच तपासामध्ये आणि त्याच्या प्रगतीमध्ये जो हेळसांड होते आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी आहे। हे पोलिसांचं काम आहे का? तर पोलीस नाही, ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय, त्याच्यामुळे प्रतिमा मलिन होण्याचं पोलिसांवर पाळी येते। दुसरी गोष्ट आज मला स्पष्टपणाने सांगायचं आहे की ह्या खुनानंतर जो काही जातीचं लेबल प्रत्येकाला लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यातनं महाराष्ट्राची हानी होते। म्हणजे कोणी मराठा म्हणून बाहेर येतंय, कोणी वंजारी म्हणून बाहेर येतंय। हा माणुसकीचा लढा होता आणि एका मृत्यू पडलेल्या प्रामाणिक माणसासाठी सगळे लढत होते। तो कुठल्या जातीचा होता म्हणून आम्ही तरी लढत नव्हतो, आणि समोर खून करणारा होता, खंडणीखोर होता म्हणून त्याच्यावर विरुद्ध आम्ही बोलत होतो, त्याची जात आम्ही बघत नव्हतो। जे कोणी जातीचं लाबल लावून संतोष देशमुखची लढाई लढतायत ते महाराष्ट्राचं नुकसान करतायत असं माझं स्पष्ट मत आहे। कारण नसताना ह्याला जातीचा रंग लावून आपण गुन्हेगारांच्या भोवती सहानुभूतीचं वलय तयार होईल हेच करतोय। आणि मला वाटतं की ह्याच्यात काही जणांनी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवली आहे की परत एकदा मराठा कन्सॉलिडेशन, परत एकदा OBC कन्सॉलिडेशन, त्यांचं एकत्रीकरण आणि मार्ग। प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता कधीतरी सामाजिक दृष्ट्या बघितलं पाहिजे। दहशतीचं वातावरणात जे काही परळी आणि परिसर त्यांचा जो श्वास कोंडला गेलाय त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलो। आपला पर्सनल अजेंडा रेटून मला वाटतं ह्या संतोष देशमुख खून प्रकरणात ज्या फोकसने, ज्या हेतूने आपण बाहेर पडलो त्या हेतूपासून आपण दूर जातो आहोत असं माझं मत आहे। मला कोणावरही बोलायचं नाही, पण ह्याच्यात जातपात जास्त म्हणजे आणायलाच नको होती, जास्त नाही आणायलाच नको होती। त्याच्यामुळे संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हे दोन्ही खून हे महाराष्ट्राला काळिमा पासणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशीवरती तर अजूनही काही झालेलं नाही। ह्याचं म्हणजे ही सगळी लढाई लढत असताना मी सोमनाथ सूर्यवंशीकडे जाईन तर मी मागासवर्गीय आहे म्हणून जाईन, मी ह्याच्याकडे जाईन तर मी मराठा आहे म्हणून जाईन, नाही, मी माणूस आहे म्हणून त्याच्या मागे उभे राहायला पाहिजे होतं। त्याच्यापासून काहीसा डायव्हर्जन काही जण घ्यायला लावत आहेत। मला त्यांनाही हात जोडून विनंती आहे की जातीची लेबल लावून ही लढाई लढू नका। तुम्ही ही लढाई कमकुवत करतात आणि महाराष्ट्राला बदनाम करतात। पोलीस काय करतात? गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्याने 48 रिव्हॉल्वरच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती 307 दाखल करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला। म्हणजे कालच कोणीतरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा, राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा। तर एवढंच राहिलं परळीमध्ये। आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना, पोलीस काही करणार नाहीत, म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार। त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा तर ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स, प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता।
पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ सुद्धा अजितदादांना प्रश्न विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोंग घेऊन SIT, CID, CBI यांना सांगितलं ना, तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडनं पैसे घेतलेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला. त्याचं काय करायचं आहे अजितदादा बोलायलाच तयार नाहीत. प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता. पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत. त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात? एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय, त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही, याच्या विरुद्ध का नाही बोलत आहे? आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिक कराडांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले. मला अजूनही वाल्मिक कराडच्या बाबतीत या सरकारची भूमिका काय हे काही स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे आम्ही मुक्का कशासाठी का लावला, कशासाठी लावला हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर पण. 302 मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे. विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला. विष्णू चाटे कोण आहे? ही जी इंटरलिंक्ड गँग आहे ती इंटरलिंक्ड गँग साफ झाली पाहिजे ना. कुणाची आई करत असेल तर आईला आपला पोरगा प्रियच असतो ना. आई आई असते हो. हे माझं तेच म्हणणं आहे की जातीचं लेबल लावून संतोष देशमुखचा चेहरा पुढे करून, दुसरीकडनं वाल्मिक कराडचा चेहरा पुढे करून जे काही केलं जातंय हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. संतोष देशमुखला चा खून झाला, त्याच्या पोराबाळांना न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आमच्यासारखी माणसं मध्ये उतरली. आम्ही जातपात बघितली नाही. आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हेच करणार असाल, नाही नाही जात जात जात, मला वाटतं की त्याच्यामुळे ह्या संपूर्ण लढाईची हानी झाली. अजूनही अर्धे पोलीस स्टेशनचे अधिकारी वाल्मिक कराडने आणलेलेच अधिकारी आहेत. खेडकर नावाचा जो अधिकारी आहे वाल्मिक कराडने आणलेला अधिकारी, तो अजूनही तिथेच बसलाय. त्याच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जर आंदोलन झालं तर कोण काय करणार आहे? करणार काय करणार?